नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये स्वागत आहे आपले. आज आपण मटण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्यामध्ये मी मीठ घालत आहे. चवीनुसार मीठ, हळद टाकत आहे आणि मीठ टाकून आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता तेल गरम झाल्याच्या नंतर इथे एक कांदा कापून टाकत आहे. मटण शिजायला फार वेळ लागतो, त्यामुळे आपण हे कुकरमध्ये टाकणार आहोत. इथे आता 5 मिनिटाच्या नंतर आपण हे मटण याच्यामध्ये टाकत आहोत. ते मटण आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे. असं परतून घ्यायचं. ते मी वरून थोडीशी शिजताना ना थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. त्याला असं आपण आता मटण टाकल्याच्या नंतर थोडं फिरून घ्यायचं आहे. त्याला अंगीच पाणी सुटलेलं आहे, त्याच्यात आपण पाणी टाकलेलं नाही आहे मी. इथे आपल्याला अंगचं पाणी आटेपर्यंत थोडंसं इथं वरून ताटामध्ये पाणी घालून घ्यायचं. हे बघा, आता आपलं इथे अंगचं पाणी आहे ना, हे आटलेलं आहे. थोडंसंच येतं. आता आपण हे गरम झालेलं पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि इथे मी ते गरम पाणी टाकलेलं आहे. आणि आता याचे कुकरचं झाकण लावून 3-4 शिट्ट्या काढून घेणार आहे. तिकडे आपलं मटण शिजत आहे, तोपर्यंत मी इथे मसाला भाजून घेते. मसाला भाजण्यासाठी बघा, मी इथे 2 कांदे घेतले मध्यम आकाराचे. आता ते कांदा भाजल्यावर त्याला बाजूला करून घेऊ थोडं. त्यानंतर इथे मी 2 काश्मीरी मिरची टाकत आहे. त्याच्यानंतर थोडेसे धने, दगडफूल, खसखस आणि इथे थोडीशी दालचिनी आहे. त्यानंतर मी ते थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं. ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आता आपला मसाला भाजून झालेला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यातून मी मिक्सरमधून काढून घेते. आणि तुम्ही हवा असल्यास थोडीशी चण्याची डाळ पण घालू शकता. चण्याच्या डाळीने पण भाजी छान घट्ट आणि टेस्टी होते. आपल्या इकडे मटण शिजलेलं आहे. आता बघा, इथे मटण चांगलं शिजलेलं आहे आणि मी इथे ताटात काढून घेतलेलं आहे. तर मी 2-3 पळ्यात तेल टाकते. मटण असल्यामुळे पळी शिल्लकच टाकायची आपल्याला. आता याच्यात बघा, मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकते. इथे सुहाना मटण मसाला टाकते. त्याच्यानंतर आपल्याला हे वाटण काढून घेतलं होतं ते टाकायचं. हे थोडंसं मटणाचं पाणी टाकायचं आपल्याला. मटणाचं पाणी इथं टाकते आणि त्याच्यानंतर मटण टाकते. आता आपल्याला इथं मटण घालून घ्यायचं याच्यामध्ये. आपल्याला मसाल्याचं पाणी घालून घ्यायचं. मटण छान शिजलेलं आहे, भाजी भी होत आहे.
इकडे बघा आता आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे. तर बघा मंडळी, इथे आता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि तयार आहे आता आपली इथं मटणाची भाजी. तुम्ही अशी भाजी करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.